Welcome to my YouTube channel. Today we are going to start with the chapter number 1, sets of algebra of class 9th. What is sets? Set is the collection of all known elements. आपल्याला माहीत असलेले जेवढे पण घटक असतील त्या सगळ्या घटकांना एकत्र कलेक्ट करायचं, त्यांना एकत्र लिहायचं, त्याला म्हणतात सेट. जसं की समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादा फुलाचा गुच्छ असेल तर त्या फुलाच्या गुच्छात कोणकोणते फुलं आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्या फुलाच्या गुच्छाला तुम्ही एक सेट म्हणाल. किंवा तुमच्याकडे पुस्तकांचा सेट असतो, जसं की तुम्ही म्हणलं क्लास 9thच्या सगळ्या पुस्तकाचा सेट द्या. तुम्ही दुकानावर गेले, दुकानवाल्याला तुम्ही पुस्तकाच्या दुकानवाल्याला तुम्ही असं म्हणलं तर तो तुम्हाला सगळी पुस्तकं देणार क्लास 9चे. त्याच्यात तो विचारणार नाही की हे द्यायचं का ते नाही. सेट म्हणलं ना म्हणजे तो सगळा बंच देणार. सो सेटला दुसऱ्या भाषेत तुम्ही बंच म्हणू शकता, ग्रुप म्हणू शकता, ठीक आहे ना, ज्यामधील घटक तुम्हाला माहीत असतील. जसं की मी म्हणलं समजा की सेट एखादा जो की सगळ्या नैसर्गिक संख्यांचा संच असेल, एखादा सेट जो की सगळ्या नैसर्गिक संख्यांचा सेट असेल तर मग त्या सेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील, कोणकोणत्या संख्या येतील, तर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 अँड सो ऑन, ठीक आहे ना. जेवढ्या नैसर्गिक संख्या असतील त्या सगळ्या त्या सेटमध्ये येतील. आता सेट लिहायचा कसा, हाऊ टू राईट द सेट. सेट वी हॅव टू राईट सेट बाय डिनोटिंग इट बाय कॅपिटल लेटर्स लाईक ABCD XYZ पर्यंत, ठीक आहे ना. अँड यू हॅव टू राईट एलिमेंट्स ऑफ सेट इन द कर्ली ब्रॅकेट्स, okay, and the elements are to be separated by commas like earlier I said the set of natural numbers, then the natural numbers must be separated by commas. So this will be the set of natural number, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला संच लिहायचा. एखादा नैसर्गिक संख्याचा संच जर तुम्हाला लिहायचा असेल तर संचाला पहिल्यांदा तर मोठ्या ABCDच्या अल्फाबेटनं लिहा, बरोबरच्या चिन्हानंतर कर्ली ब्रॅकेट काढा आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये त्या संचातील जे पण घटक तुम्हाला माहीत असतील ते घटक त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे. अशा पद्धतीनं सेट लिहित असतात. जसं की समजा मी म्हणलं की सगळ्या समसंख्यांचा संच लिहा B. समजा मी सगळ्या समसंख्यांचा संच घेतला तर तो 2, 4, 6 असं तुम्हाला लिहिता येईल, ठीक आहे ना. कळलं. मग आता संच लिहिण्याच्या पद्धती किती येतात, तर संच लिहिण्याच्या 2 पद्धती येतात. देर आर 2 ways of writing the set किंवा 2 टाईप्स आहेत म्हणून समजा. एक आहे तुम्ही कॉमा करून जसं लिहिलं आता त्याला लिस्ट केल्यासारखं म्हणून आपण. सो इट इज कॉल्ड लिस्टिंग मेथड, ठीक आहे ना. 2 पद्धती. दुसरी आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी रूल कन्सिडर करून त्याला लिहाल. सो रूल मेथड एक आहे समजा, ठीक आहे ना. एक लिस्टिंग मेथड, एक रूल मेथड. याला दुसरं नाव पण आहे, याला रोस्टर पण म्हणतात आणि याला सेट बिल्डर पण म्हणतात, सेट बिल्डर. तर ह्या दोन्ही मेथड आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. शब्दशः अर्थ घ्या तुम्ही लिस्ट केल्यासारखं. जसं आपण एखादी काही वस्तू जर का आणायच्या असतील तर आपण कसं एका खाली एक करून नंबर वाईज लिहितो त्या, किंवा मग कॉमा करून लिहितो ही वस्तू ती कॉमा. तसं लिस्ट केल्यासारखं ह्याच्यामध्ये सगळे एलिमेंट असतील. जसं की आता इथं आपण लिहिला सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सो A = 1, 2, 3, सो ऑन. तर ह्याला लिस्ट केल्यासारखं म्हणलं आहे, याला लिस्टिंग मेथड किंवा याला रोस्टर म्हणलं आहे, रोस्टर मेथड. यालाच जर मला समजा आता याच सेटला जर मला दुसऱ्या पद्धतीने लिहायचं असेल, दुसऱ्या मेथडनं लिहायचं असेल, लाईक समजा रूल मेथड जर का मी म्हणलं तर रूल मेथडमध्ये काहीतरी रूल तयार करावं लागेल तुम्हाला. त्या रूलनुसार तो संच तुम्हाला लिहायचा असेल. जसं की हाच जर सेट, दिस सेट, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, इफ आय हॅव टू राईट इट इन द रूल मेथड देन आय विल राईट इट ॲज लाईक दिस. से A इज द सेट ऑफ ऑल X, सगळ्या X घटकांचा संच आहे. जिथे की X काय आहे तर X बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. X हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे, नैसर्गिक संख्यापैकी एक आहे. बस. मग हा मी इथे रूल बनवला म्हणजे ह्याला जर का मी सॉल्व केलं तर ह्या सगळ्या संख्या मला मिळणार आहे. नैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे X, सगळ्या X संख्यांचा संच ज्या की X बिलॉंग्स टू म्हणजे च्यापैकी. X हा N म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या पैकी आहे.
नैसर्गिक संख्यापैकी कोणता आहे, तर मग 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो अँड सो ऑन. म्हणजे हा रूल कन्सिडर केला गेला आपण. म्हणून मग या टाईपच्या रायटिंगला, सेटच्या या टाईपच्या रायटिंगला रूल मेथडनं राईट केल्यासारखं म्हणतात, किंवा याला दुसरं नाव आहे सेट बिल्डर. सेट बिल्डर मेथड पण म्हणतात याला. ठीक आहे ना. अजून जर का एखादा घेतलं, समजा आपण जसं मी बी घेतला होता इथे सेट होता, की बी काय म्हणलं होतं आपण, इवन नंबर्स. ठीक आहे ना, सेट ऑफ ऑल इवन नंबर्स. ठीक आहे ना, संख्यांचा संच घेतला होता आपण. तर ह्याच सेटला जर मला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं असेल किंवा मग रूल मेथडनं लिहायचं असेल तर कसं लिहिन मी, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इवन मल्टिपल्स ऑफ 2, म्हणजे 2 × n घेतो मी याला. आणि n काय, तर n इक्वल्स टू n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता x ह्या अशा सगळ्या संख्यांचा संच आहे की जिथे x बरोबर काय, n ची दुप्पट. आणि n काय आहे, तर n हा नैसर्गिक संख्यापैकी एक घ्या. मग n नैसर्गिक संख्यापैकी काय घ्याल, 1 2 3 4 काही घ्या. तो जर का n तुम्ही इथं टाकला तर 2 × n करा. म्हणजे 1 जर घेतला n बरोबर तर 2 × 1 म्हणजे 2 होईल. मग 2 घेतला तर 2 × 2 4 होईल. मग 3 घेतला तर 2 × 3 6 होईल. अशा पद्धतीने इथं मी हा रूल बनवला एवढा. ठीक आहे ना. तर मग अशा पद्धतीने जर तुम्ही इफ यू राईट set by considering some kind of rule, then it is the set builder form or set builder method of writing the set. ठीक आहे ना, कळलं. 2.1 सॉल्व करू आपण. काय प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1, राईट इन द रोस्टर फॉर्म. खाली काही तुम्हाला सेट वर्ड्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला रोस्टर फॉर्ममध्ये म्हणजेच तुम्हाला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे आहेत. मी सगळे प्रश्न लिहून ठेवलेत, आता तुम्हाला फक्त आन्सर लिहायचे आहेत. तर काय लिहिलं आहे, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स पहिल्यांदा. सो लेट ए, आपण काय म्हणलं आधी की सेटला डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स यूज करतो आपण. सो लेट ए बी द सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. ठीक आहे ना. समजा ए हा इवन नॅचरल नंबर्सचा सेट आहे. मग ए मध्ये काय काय येणार, आधी आपण लिहिलंय, पण इवन नॅचरल नंबर्स पाहिजे इथं. मग इवन म्हणजे सम नैसर्गिक संख्या, म्हणजे काय 2, 4, 6 अँड सो ऑन. कळलं. अशा पद्धतीने. आता सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 15. सो लेट बी इज द सेट ऑफ इवन सम मूळ संख्या, प्राईम नंबर्स, इवन प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50. तर 1 ते 50च्या दरम्यानच्या सगळ्या सममूळ संख्या. ठीक आहे ना. तर किती असतात, फक्त एकच, ती म्हणजे कोणती, 2. त्याच्यानंतर सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे ना. निगेटिव्ह इंटिजर्स आता मी इथं लिहित नाही, तुम्ही ते वाक्य लिहायचं आहे, मी इथंच लिहून टाकतो 3 नंबरच्याचं आन्सर. ठीक आहे ना. काय लिहितं आहे, लेट डी इज द सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. मग डी मध्ये काय काय येणार, -1 -2 -3 अँड सो ऑन. त्याच्यानंतर 7 बेसिक साऊंड्स इन सरगम. सरगम जी असते आपली, त्या सरगममध्ये जे 7 सूर आहेत त्यांचा सेट. तर मग काय मी लिहिन, लेट समजा काही पण नाव द्या तुम्ही, समजा मी याला म्हणतो पी. लेट पी इज द सेट ऑफ 7 बेसिक साऊंड्स इन सरगम. तर काय लिहिता येईल तुम्हाला, पी इक्वल्स टू, तुम्हाला माहिती आहे सूर सा, रे, गा, मा, पा, धा आणि लास्टवाला नी, है ना. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येतील रोस्टर मेथडमध्ये सेट्स. क्वेश्चन नंबर 2 पाहू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे, राईट द गिवन एक्सप्रेशन्स इन द वर्ड्स. इथे काही वर्डमध्ये याला एक्सप्रेस करायचं आहे तुम्हाला. तर क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन आहे, 4/3 बिलॉंग्स टू n. मग याला कसं लिहिता येईल की 4/3 किंवा 4/3 हा n या संचाचा घटक आहे ना. या चिन्हाला काय म्हणलं, बिलॉंग्स टू म्हणजे हे पद यातील आहे किंवा याच्याशी संलग्नित आहे. सो 4/3 बिलॉंग्स टू
एन शॉर्टमध्ये असं, किंवा मग याला असंही लिहिता येईल 4/3 इज ॲन एलिमेंट घटक ऑफ सेट एन. एन सेटचा 4/3 हा घटक आहे असं याचा अर्थ होतो. ठीक आहे ना, रूल बनवल्यासारखं. म्हणजे ह्या सगळ्या वाक्याचा तुम्हाला सार हे करून लिहिता येते. किंवा ह्या सगळ्याला ह्या जर मी असं म्हणलं असतं की तुम्हाला असं लिहा सेट राईट एनी सेट सच दॅट 4/3 इज अन एलिमेंट ऑफ एन, तर एन या सेटचा 4/3 हा घटक आहे, तर असा सेट लिहा, तर तुम्हाला काय लिहिता आलं असतं एन इज इक्वल्स टू 4/3 सेटच्या मध्ये. ठीक आहे ना. तर इथे आता -2 याला क्वेश्चनमध्ये असं आहे लिहिलेलं. सो -2 डझंट बिलॉंग टू एन. म्हणजे या एक्सप्रेशनला मला वाक्यात कसं लिहिता येईल, -2 हा किंवा -2 हा एन संचातील घटक नाही, कारण याला खोडले. सो -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट एन. एन या संचाचा -2 हा घटक नाही. त्याच्यानंतर इथे P इज द सेट ऑफ ऑल P सच दॅट P इज अन ऑड नंबर. तर इथे रूल बनवला आहे पुन्हा एकदा. तर याला मग मी कसं लिहिणार, P हा असा संच आहे की ज्यामध्ये P हा विषम संख्यांचा संच आहे. ठीक आहे ना. म्हणजे मी याला कसं लिहिन, मग P is a set of all odd numbers. सगळ्या विषम संख्यांचा संच आहे P. कळलं. क्वेश्चन नंबर 3 आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारले की तुमच्या मनानंच तुम्हाला 2 सेट लिहायचे आहेत. पहिल्यांदा ते लिस्टिंगमध्ये लिहा, नंतर ते रूल मेथडनं लिहा. ठीक आहे ना. तर आपण आता कुठलेही 2 सेट घेऊ जे लिस्टिंग मेथड आणि नंतर मग रूल मेथडनं त्यांना लिहू. ठीक आहे ना. तर समजा क्वेश्चन नंबर 3चा आन्सर लिहितो आपण. लेट ए विथ द सेट ऑफ काय घेता, ऑल मल्टिपल्स of 2 less than समजा मी 12, 12 पेक्षा लहान 2च्या पटीतील 12 पेक्षा लहान संख्यांचा संच तयार करू आपण. ठीक आहे ना. आता हा मी वर्डमध्ये लिहिले, तर याला जर का मी लिस्टिंग मेथडनं लिहील, लिस्टिंग मेथडनं जर लिहिलं तर मी सेट ए काय लिहिणार, 12 पेक्षा लहान 2च्या पटीतील सर्व संख्या काय काय लिहिता येईल, 2, 4, 6, 8, 10. याला जर मी रूल मेथडनं लिहिल तर कसं लिहिल, रूल मेथड ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, सेट ए हा सगळ्या एक्स घटकांचा संच आहे, जिथे की एक्स बरोबर काय तर दुप्पट आहे एनची, आणि एन बरोबर काय तर एन हा नैसर्गिक संख्यापैकी एक आहे, आणि एन हा 5 आणि 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे 5 पर्यंत जर तुम्ही नैसर्गिक संख्या इथं टाकली, 1 टाकली, समजा उदाहरण घेतलं 1, तर 2 गुणिला 1 2, 2 टाकली तुम्ही, 2 गुणिला 2 4, 3 टाकली तुम्ही, 3 दोन्ही 6, 4 टाकली, 4 दोन्ही 8, ठीक आहे ना, आणि 5 टाकली, 5 दोन्ही 10. तर हा झाला तुमचा रूल मेथडनं तोच सेट. आता दुसरा घेऊ. लेट बी इज द सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स all square numbers between 1 to समजा किती घेता 20 घेऊ,
ठीक आहे ना. सेट ऑफ ऑल स्क्वेअर नंबर्स किंवा परफेक्ट स्क्वेअर नंबर्स घेऊ आपण. इथे मी परफेक्ट लिहितो. तर काय याचा अर्थ, बी हा 1 ते 20च्या दरम्यानच्या पूर्ण वर्ग संख्यांचा संच आहे, पूर्ण वर्ग. तर याला मी लिस्टिंग मेथडनं कसं लिहीन? लिस्टिंग मेथडनं बी सेट ऑफ ऑल परफेक्ट स्क्वेअर नंबर्स बिटवीन 1 to 20. आता 20 तर नाहीच आहे, मग 20पेक्षा लहान कोणकोणते परफेक्ट स्क्वेअर्स येतं? 1 आहे, 4 आहे, अजून 9 आहे, अजून 16 आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्या परफेक्ट स्क्वेअर्स आहेत का 20च्या आधी? नाही आहे. ठीक आहे ना. मग याला जर मी रूल मेथडनं लिहिलं तर बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज इक्वल्स टू n स्क्वेअर. ठीक आहे ना, वर्गसंख्या. आणि n बरोबर किती? तर n हा n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्यापैकी एक घेतला. तसं तुम्ही मायनस नंबर जरी घेतला, इंटिजर जरी घेतला तरी त्याचा वर्ग केला तर तो प्लसच येणार आहे. ठीक आहे ना. पण मी इथं असं घेतो. आणि n ची किंमत काय काय घेतली आपण नैसर्गिक संख्यापैकी? तर n हा 4 पर्यंत घेतला आहे आपण. 4चा वर्ग 16, त्याच्यावर नाही आहे. ठीक आहे ना. सो n इज लेस दॅन इक्वल्स टू 4. म्हणजे n नैसर्गिक संख्यापैकी एक घेतला आणि 1 पासून 4 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या जर तुम्ही टाकल्या तर हेच तुम्हाला मिळणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही सेट हा वर्डमध्ये एक्सप्रेस करता आला समजा, तर त्याला तुम्हाला लिस्टिंग मेथडनं म्हणजेच रोस्टर फॉर्ममध्ये किंवा मग रूल मेथडनं म्हणजे सेट बिल्डर फॉर्ममध्ये तुम्हाला त्याला एक्सप्रेस करता येते. ठीक आहे ना. व्हॉट इज गिवन इन द क्वेश्चन नंबर 4, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. तर तुम्हाला इथे लिस्टिंग मेथडनं सेट्स लिहायचे आहेत. तर पहिला काय आहे? ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. तर भारतीय सौर वर्षातील सगळे महिने जे आहेत ते तुम्हाला इथे आन्सरमध्ये लिहायचे आहेत. तर याला तुम्ही काय करणार? पहिल्यांदा तर लेट ए बी द सेट ऑफ ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. इकडे दिसत नसेल तर इकडे याच्या आधी ऑलच्या आधी मी लेट ए बी द सेट ऑफ असं लिहिलं आहे. इथे मी बसणार नाही म्हणून. ठीक आहे ना, असंच लिहिलं आहे. सो ए काय असेल? ए तर तुम्हाला भारतीय सौर वर्षातील सगळे महिने माहीत आहेत असं मी समजतो आणि मी ह्याला तुमच्यावर सोडतो. याला आन्सरमध्ये लिहायचं आहे काय? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, माघ वगैरे 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 तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे ना. कार्तिक, मार्गशीर्ष, फाल्गुन वगैरे. ठीक आहे ना. 12च्या 12 तुम्हाला कॉमा करून असे लिहायचे. आणि याला कॉमा करून लिहायचं आहे पेजवर सगळं. ठीक आहे ना, कोऱ्या कागदावर. आणि त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअप करायचा आहे. वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे होमवर्क आहे. ठीक आहे ना. यूट्यूबला पण तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे ना. तर हा क्वेश्चनचा भाग होमवर्क. इथे पण आता लेटर्स इन द वर्ड. आता ह्या पूर्ण शब्दात, या शब्दात किती लेटर्स आहेत वेगळे वेगळे, त्या सगळ्या लेटर्सचा तुम्हाला इथं सेट बनवायचा आहे. सो मी इथे काय लिहिणार? लेट बी इज द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. मग बी मध्ये काय काय असेल बघा. याच्यात फक्त रिपीट नाही करायचं, अल्फाबेट रिपीट नाही करायचा. मग सी, ओ, एम, पी, एल, ई, अजून एन, टी. कॉम्प्लिमेंट या शब्दातील सगळे अल्फाबेट्स तुम्हाला घ्यायचे आहेत, फक्त रिपीट नाही करायचं. म्हणजे सी मी एकदा घेतला आहे, ओ घेतला आहे, एम घेतला आहे, पी घेतला आहे, एल घेतला आहे, ई घेतला आहे, एम आधी घेतला आहे त्यामुळे पुन्हा नाही घ्यायचा, ई आधी घेतला आहे मी त्यामुळे पुन्हा नाही घ्यायचा, एन घेतला आणि टी घेतला. तर असे सगळे त्यामधील वर्ड्स येतील. हा त्याचा लिस्टिंग मेथडनं असलेला सेट असेल. त्याच्यानंतर सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. पुन्हा एकदा हा पण आपण होमवर्क ठेवू. हे पण तुम्हाला माहिती आहे, तुमच्या विज्ञानाचा प्रश्न आहे हा की ह्युमन सेन्सरी ऑर्गन, मानवी ज्ञानेंद्रिय, त्यांचा तुम्हाला सेट लिहायचा आहे. तर 5 ज्ञानेंद्रिय असतात हे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा एकदा इकडे लिहिणार तुम्ही. लेट सी इज द सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. काय काय? कान, नाक, डोळे, स्किन आणि जीभ, त्वचा आणि जीभ. ठीक आहे ना. आईज, इयर्स, नोज, स्किन अँड टंग. ठीक आहे ना. तर हे तुम्हाला कॉमा करून लिहायचं आहे सगळं आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायचे. असे 2 सब क्वेश्चन्स होमवर्क दिले मी. त्यानंतर सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20.
So let D is the set of prime numbers between 1 to 20. 1 ते 20च्या दरम्यानच्या प्राईम नंबर्स मूळ संख्या तुम्हाला सांगायच्यात. मग डी मध्ये काय काय येईल? 1 3 5 7 11 13 17 19. ठीक आहे ना. तर अशा ज्या मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला यामध्ये मांडायच्या आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर मग आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट त्यातलाच काय 5th वाला नेम ऑफ कंटिनेंट्स. ठीक आहे ना. नेम ऑफ कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. जगातील खंडांचा संच. आता हे पण तुम्हाला माहिती आहे खंड किती आहेत. लेट समजा तुम्ही पुन्हा एकदा लिहा. लेट एफ इज द सेट ऑफ ऑल कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. जगातील सर्व किंवा विश्वातील सर्व खंडांचा संच. मग किती खंड आहेत? तर 7 खंड आहेत हे तुम्हाला माहिती आहे. मग एफमध्ये काय काय येणार? तर एशिया, आफ्रिका, ठीक आहे ना. त्याच्यानंतर युरोप, त्याच्यानंतर अजून आशिया, आफ्रिका, युरोप, त्याच्यानंतर अंटार्क्टिका, त्याच्यानंतर आर्क्टिका, ठीक आहे ना, आर्क्टिक, त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. असे 7 तुम्हाला कॉमा करून याच्यामध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे ना. याला पण आपण तुम्हाला होमवर्क देऊन टाकू. हे इझी आहे आणि हे तुमच्या भूगोलाशी संबंधित क्वेश्चन असल्यामुळे मी तुम्हाला हे होमवर्क ठेवते. दुसरं काय नाही. जसं की इथे सायन्सशी रिलेटेड होता, हा तुमच्या भूगोलाशी संबंधित आहे. ठीक आहे ना. हा पण तुमच्या भूगोलाशी संबंधित क्वेश्चन आहे. ठीक. आता आपण याला पण तुम्हाला व्हॉट्सअपला मला सेंड करायचं आहे. ठीक आहे ना. 9वीचे विद्यार्थी. त्याच्यानंतर राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग द रूल मेथड. आता मी कन्सेप्ट काय ॲक्च्युली तो तुम्हाला शिकवला आहे. तुम्हाला फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. देन राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग रूल मेथड्स. आता इथे तुम्हाला लिस्ट मेथडमध्ये तुम्हाला दिलेला आहे सेट. तुम्हाला याला याच्यामध्ये लिहायचं आहे. रूल बनवायचा आहे. सो काय लिहिता येईल याच्यासाठी? सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स घेऊन. आणि एक्स काय आहे? तर 1 4 9 संख्यांना ऑब्झर्व करा तुम्ही. या सगळ्या संख्या ह्या वर्ग संख्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या आहेत, कंप्लीट स्क्वेअर किंवा त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर्स म्हणू. तर मग कुठून कुठपर्यंत आहेत? तर 1 पासून 100 पर्यंत. जसे आपण मग असे एक्झाम्पल घेतलं याचं तसं. तर सो एक्स इज व्हॉट? एक्स इज इक्वल्स टू एन स्क्वेअर वेअर एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एन इज लेस दॅन इक्वल्स टू 10. एन नैसर्गिक संख्यापैकी घेतला नाही तरी हरकत नाही, कारण त्याचा स्क्वेअर घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह येईल. पण एन हा 10 आणि 10पेक्षा लहान नैसर्गिक संख्यापैकी आहे. ह्या 1 ते 10 पर्यंतच्या संख्या टाका इथे आणि त्याचा वर्ग घ्या. ह्या सगळ्या संख्या तुम्हाला मिळतील. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बी 6 साइन 2 12 18 24 हा 6चा पाडा आहे. सो बी काय लिहिता येईल मला? बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज मल्टिपल ऑफ 6 लेस दॅन कुठपर्यंत आहे? साइन 8 48. ठीक आहे ना. म्हणजे 49पेक्षा लहान सगळ्या 6च्या पटीतील संख्या आहेत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथे सी मध्ये काय लिहिले आपण? SMILE. या टाईप क्वेश्चन आहे हा. कॉम्प्लिमेंट या शब्दातील सगळ्या अल्फाबेटचा सेट केला आपण लिस्टिंग मेथडमध्ये. इथं लिस्टिंग मेथडमध्ये काही वर्ड्स आहेत, तर तुम्हाला याला वर्ड फॉर्ममध्ये किंवा असं लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. तर मग ह्याला तुम्हाला काय लिहिता येईल? सी इज द सेट ऑफ याच्यासारखं काहीतरी. हे पण तुम्हाला होमवर्क. ठीक आहे नाही. ह्याच्यासारखं याला करायचं आहे, व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे पण हे पण तुम्हाला होमवर्क आहे. इथे आठवड्यातील सगळे दिवस दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे याला काय लिहिता येईल मला? डी इज द सेट ऑफ ऑल डी इज द सेट ऑफ डे इन अ वीक. आठवड्यातील सर्व दिवसांचा संच. डी इज द सेट ऑफ डेज इन अ वीक. ठीक आहे ना. डी इज द सेट ऑफ ऑल
डेज इन अ वीक. इथे पण काय लिहिता येईल 5 नंबरमध्ये, एक्समध्ये अल्फाबेट्स दिले तुम्हाला AET. तर ह्याच्यासारखंच किंवा याच्यासारखंच काय म्हणता येईल याला, एक्स इज द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड इट. बरोबर, याला पण लिहायचं आहे, हे पण होमवर्क. ठीक आहे ना. हे सॉल्व करा आणि मला सेंड करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला माहीत होईल. धन्यवाद.